आज आहे 4 मार्च. टाईम होतो आहे 12:54. 12 ते 2ची गिग बुक आहे आणि रेडी आहे मी ऑर्डर ॲक्सेप्ट करण्यासाठी. आज इथं मध्ये सेल्फी घेतली. आज वोडाफोनचा इंटरनेटचा इश्यू पण नाही आहे आणि आज दुसरी गोष्ट म्हणजे इन्सेंटिव्ह पण चांगला आहे. 20 ऑर्डरवरती 300, 24 ऑर्डरवरती 400. माझी गाडी. आत्ता ऑर्डर लागली मी त्यानं. टाईम किती होते माहिती आहे का? 12:30 वाजता पहिली ऑर्डर लागली लोकल. पुष्पा किचनला जायचं. पुष्पा किचन. गाई म्हैस पाणी. प्रिपेरिंग टाईम 10 मिनिट्स. काय आहे 2 पुष्पा स्पेशल वेज थाली. आणि घेऊन कुठे जायचं आहे थांबा मी पॉज करून बघतो. जवळचीच ऑर्डर आहे. 2 ऑर्डर झाल्यात. पहिली ऑर्डर दाखवली. दुसरी ऑर्डर मी दाखवलीच नाही कारण फटकन रेडी झाली होती. ही बघा कळंबोली मॅकटीची होती ही ऑर्डर. आता मी जातो आहे कुठे? खारघर. बघा अशी उन्हामध्ये गाडी उभी राहते ना, मला वाईट पण वाटतं कधी कधी आणि मला स्वतःला चटके पण लागतात कारण लय खतरनाक ऊन आहे. आणि माझं हेल्मेट कुठे आहे? तर मी हेल्मेट टाकलं आहे याच्यात. बघा याच्यात. ही 4थी ऑर्डर आहे. टाईम 1:34 आणि रोहिजनमध्ये घेऊन जायचं. रोहिजन पाव देसी फ्लेवर. अजूनपर्यंत रेडी नाही आहे. पिकअपच जवळपास 4 किलोमीटरचा होता. ॲक्च्युलीमध्ये 2.5 किलोमीटरचा पिकअप होता. बट मी तो रोड सोडून दुसऱ्या रोडवरती टच झालो आणि तेवढ्यात ही ऑर्डर लागली. आता रॉंग साईडने जाणं रिस्की वाटलं म्हणून मी थोडा लॉंग कट मारला. तरीच बोललो कशी मागितली नाही सेल्फी. बघा रोहिजन गावाला गेलतो. ऑब्वियस आहे की तिथून एमटीच यायचा होता. तिथून एमटी आल्यानंतर आता ही वाली ऑर्डर आहे. लोकलच आहे तर ही वाली ऑर्डर आता डिलिव्हर करायला जायचं. बस 4 वाजेपर्यंत हा त्रास आहे उन्हाचा. त्यानंतर मग सगळा ऊन जातो. साला एनर्जी लय वाया होते. नुसता घाम घाम. अच्छा मल्टी ऑर्डर आहे. ओके ओके. अरे सेम कस्टमर सेम डिलिव्हरी. अरे वा, तू तो देव माणूस निघला रे कस्टमर. हिरानंदानीच्या इथे आहे सध्या आणि ऑर्डर काही लागली नाही आहे अजूनपर्यंत. गो टू होम पण ॲक्टिवेट आहे जेणेकरून घराजवळची ऑर्डर लागावी. पण लागेल का नाही आय डोंट नो. इथं खूप मोठी फालतूगिरी झाली आहे. फालतूगिरी म्हणजे मला नाही पटला बाबा. एकाच कस्टमरचे 2 ऑर्डर आहेत. बरोबर 1 किलोमीटरच्या आसपास जायचं होतं. बाहेर 30 रुपये किंवा इथे ॲटलिस्ट 35 रुपये असायला पाहिजे होते. ही ऑर्डर ऑलरेडी 26 रुपयाला असाईन झाली होती. मग याचा अर्थ मी फ्रीमध्ये ऑर्डर डिलिव्हरी केली का? काय बोलणार यार. आय डोंट थिंक सो विजिबल होते की नाही. पण फेप किचनची ऑर्डर लागली आहे. हा आहे फेप किचन आणि इथे शॉप बंद आहे. ठीक आहे. लास्टवाली ऑर्डरमध्ये काय होतं की तो फेप किचन म्हणून नावाचा रेस्टॉरंट आहे. तर त्याच्या राईट साईडला अजून एक करे ना फेप नावाचंच रेस्टॉरंट आहे. पण त्याला काहीतरी पिंक कलरमध्ये काहीतरी वेगळं काहीतरी लिहिलं आहे. तर ते झालं सगळं. थोडंसं झालं नोकझोक. मी बोललो की भाई तुम्ही फोटो कुठला टाकला आहे आणि तुम्ही सांगतायत की बाजूला जा असं तसं. ते झालं ते ठीक आहे. आता मी घरी काय आलो आहे की बॅगेचा सीन झाला आहे कारण ती मोठीवाली बॅग व्हेरीफाय आहे मला प्रोफाईलला आणि मी छोटीवाली बॅग घेऊन ऑर्डर मारतोय. तर ते झालं लफडा आणि अकाउंट गेला होल्डमध्ये. आता तो 1 तासाच्या होल्डमध्ये गेला. आता 24-25 मिनिट्स काहीतरी लेफ्ट आहेत. मी खारघरवरून एमटी आलो इथे. ती बॅग बांधायची, तिला QR कोड द्यायचा आणि आजच्या दिवस काय कसंही करून त्या बॅगला वापरायचं आहे. मग ते उद्या TLला भेटून तिला अनरजिस्टर्ड करायची. म्हणजे त्याला हे करायचं नाही करायचं त्या बॅगेमध्ये काम कारण ऑर्डर लीक होत आहेत. बस दुसरा काही इश्यू नाही आहे. आता मला कळलं की नक्की सीन काय झालं आहे. जेव्हा झोमॅटोची बॅग आली होती नवीन तेव्हा मी हा वाला QR कोड स्कॅन करून प्रोफाईलला लिंक केला होता आणि मी झोमॅटोच्या बॅगचा हा वाला QR कोड देऊन मी स्कॅन करतोय. त्याच्याने झालं काय, हा वाला QR कोड आणि हा वाला QR कोड वेगवेगळा QR कोड आहे. आणि जर मी हा वाला QR कोड देऊन हा वालाचा QR कोड देतोय तर याचा अर्थ माझी ID ब्लॉक होणार आहे लवकरच.
आणि ही चुकी मी केली. आता ती झोमॅटोची एक व्हिडिओ होती, हे बघा इथे एक झोमॅटोची अशी व्हिडिओ होती. गेली काय? हां गेली. त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की तुम्ही जर असं केलं तर असा प्रॉब्लेम होईल. आता 5 वाजलेत, ठीक आहे. आणि आपलं किती ऑर्डर झाले हे पण सांगतो. 7 ऑर्डर झालेत आपले. आता मी बरोबर 6 वाजता लॉग इन करणार. 6 वाजताची ऑलरेडी ते गिग बुक करून घेतो. अच्छा, मी आता लॉग इन करू शकतो जर करायला गेलं तर, पण इनकम्प्लीट गिग मध्ये जाईल ना. असो चला, हा मोबाईल पण चार्ज करून घेतो. चार्जिंग बघा 58% आहे. मोबाईल चार्ज करून घेतो, त्या बॅगेला बांधून घेतो. अरे यार हे काय दुविधा आहे, शिट. ही आहे झोमॅटोची न्यू बॅग, बिग ऑर्डर डिलिव्हरीसाठी. ह्याच्यामध्ये 2 QR कोड आहेत. एक मिनिट हे काढतो पहिले. एक मेन हा QR कोड, ठीक आहे. आणि एक हा दुसरा ह्याच्या आतमध्ये QR कोड आहे, ठीक आहे. पण सीन असं झाला की मी हा वाला QR कोड रजिस्टर्ड केला आणि मी QR कोड देत कुठला होतो, हा वाला. तर त्याच्यामुळे बॅग व्हेरीफाय होत नव्हती आणि त्याच्यामुळे बॅग हे झाला, अकाउंट होल्डमध्ये गेला. आणि ह्या बॅगेमध्ये प्रॉब्लेम असा काय नाही आहे बघा, इथे कुठेही कप होल्डर वगैरे नाही आहे. म्हणून मी काय विचार केला की ह्याचा एक फोटो काढू. इथला मी फोटो काढला मोबाईलमध्ये, आयफोनमध्ये, आणि तो फोटो घेऊन छोटी बॅग इथे लावून डिलिव्हरी करायला लागलो. तर ऑब्वियस आहे मिसमॅच तर होणारच आहेत, कारण हा वाला QR कोड आणि हा वाला QR कोड वेगवेगळा QR कोड आहे. तर त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. माझा इन्सेंटिव्ह जाता जाता वाचला आहे, ठीक आहे. नशीब 12 ते 3ची गिग आपली कंप्लीट झाली होती. जर 3 नसती झाली तर मग आपला इन्सेंटिव्ह गेलाच असता. आता एक छोटासा काम आहे, तो करायला चाललो आहे. गाडीची चावी कुठे आहे? एक मिनिट, मला गाडीची चावी शोधू द्या. 2 बेसिकली कामं होती. सगळ्यात पहिले एक मेन काम होता, तो झाला. दुसरा आहे ती आपली बॅगची सक्सेसफुली व्हेरीफाईड झाली आहे. हे झोमॅटोचं हे आहे, टी-शर्ट आहे. तो एक थोडा प्रोटेक्शन पण देईल की केक हलणार नाही. बघा इतकी मोठी बॅग आणि केकचा बॉक्स थोडंसं दिसते बघा. कळंबोलीची ऑर्डर आहे, कामोठ्यामधून कळंबोलीची ऑर्डर लागली. मॅगडी इथली ऑर्डर लागली आपल्याला. अजूनमध्ये रेडी नाही आहे, लोकलच ऑर्डर आहे. 2 मिनिट करता करता 12 मिनिट झाली तरी ऑर्डर देई नाही हो. अगेन लोकल ऑर्डर, पण ही काय लवकर भेटणार नाही असं वाटते मला. 7 मीटर आहे. पिक ऑर्डर पिक इन 7 मिनिट्स. सेक्टर 34ला होतं, 35ला होतं, आय डोंट नो. इथून एमटी आले होते, आताही ऑर्डर लागले. आयला दिसतं एमटी जाऊन 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 पाटण दुखायला लागली. आणि हे पण गरम झाला. मग मी थांबलो होतो, थोड्यात ऑर्डर लागली. आणि जसं एक्सपेक्टेड होता, मॅच पण चालू आहे. कुठली मॅच चालू आहे आय डोंट नो. तर वाटलं होतं की ऑर्डर असतील, पण खूप कमी ऑर्डर आहेत. अर्ध्या तासाने एक ऑर्डर लागते. दुसरी ऑर्डर कुठून लागली आहे? इथे एक ऑर्डर भेटत नाही आहे आणि दुसरी ऑर्डर दिली. तर चांगली गोष्ट आहे माझ्या इन्सेंटिव्हसाठी, पण लवकर भेटली तर पाहिजे. कुठे फेकला? बेक फॉर मी केक ना, 2 किलोमीटरचा पिकअप आहे. 3 भाकऱ्या घेऊन जायच्यात फक्त, दिसतंय 3 भाकरी. ऑर्डर लागले महाराष्ट्र लंच. मग अशी 3 भाकऱ्या नेल्या, आता 6 भाकऱ्या नेतोय. सेम रेस्टोरेंट. 8352 8352. टिप वाला ऑर्डर मिल गया दोस्तों. टिप वाला यश तो चाहिए अपन को. काय नाही भेटली तर भेटली, नाही तर नाही. शुभ सागर प्युअर व्हेज, न्यू पनवेल. चला न्यू पनवेलला. गाडी 108.4 किलोमीटर चालली आहे आणि टोटल आहे 1218. आता ह्याच्यामधले काल
256 मायनस 1218 962 प्लस 200. अरे 962 मायनस 200 9 तासाची अर्निंग. अच्छी. आणि ही बॅग त्याच्यामध्ये अजून एक ऑर्डर लीक झाली. म्हणजे हे होतं बिर्याणी होती, ऑइल लीक झाली, बस दुसरं काय नाही. आणि मी करणार होतो 12 वाजेपर्यंत बुक पण होतं, पण मला झोप पण येते आणि भूक पण लागली म्हणून कॅन्सल. टाईम होते 12:30 आणि मी आयफोनमध्ये व्हिडिओ एडिट करतो आहे कारण आयपॅड पूर्ण डिस्चार्ज आहे. बघू एक्सपिरियन्स कसं आहे ओव्हरऑल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. एक्सपेक्टेशन जास्त नव्हते आज, तसं पण बघा मी मंगळवारचं जास्त एक्सपेक्टेशन नाही करत कारण ऑर्डर जास्त असल्यात की मग चांगला होतो पण, आणि ऑर्डरच नसल्यावर तर मग पुन्हा प्रॉब्लेम होतो. आजचा सीन काय झाला की ऑर्डर आहे ना बऱ्यापैकी कमी होत्या. म्हणजे एक्सपेक्टेड होतं की संध्याकाळी ऑर्डर असतील वाढतील, पण नव्हतं असं काही. म्हणून मी ओव्हरनाईटचा पण प्लॅन कॅन्सल केला. तो तर एक रिझन झाला. दुसरा म्हणजे भूक आणि तहान लागली होती. सण नाही झाला, मी डायरेक्ट आलो घरी. आणि आपला थोडा कमी धंदा झाला तसं बघायला गेलं तर, बट ठीक आहे आपण खेचू दिला नंतर कधीतरी. आणि हां, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. 1K चॅलेंज क्लोज आहे, आपण फटाफट करा रे. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय, गुड नाईट.